खांदाड येथील प्रसिद्ध सोनभैरव मंदिरात रविवार दिनांक 9 जून सायंकाळी 10वी-12वी बोर्ड परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व माजी तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच सुखदा धुमाळ यांची कन्या डॉक्टर सिद्धी धुमाळ या नव्याने डॉक्टर पदवीचा अभ्यास पूर्ण करून इंदापूर येथील रुग्णालयात सेवा देत आहेत। तसेच 31 मे रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम व विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या शानदार सोहळ्याला येथील नगरसेवक तथा लोकप्रिय माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, खांदाड गावचे अध्यक्ष ज्येष्ठ तथा प्रतिष्ठित नागरिक काशीराम पोवार, पोलीस पाटील नथुराम पोवार, डॉक्टर श्रुती धुमाळ, सचिव बाळा मांजरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण पोवार, ज्येष्ठ नागरिक मधुकर पोवार, उनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सचिन सत्वे, माजी नगरपंचायत सदस्य अंजली ज्ञानदेव पोवार आणि नवयुवक मित्रमंडळचे अध्यक्ष महेश पोवार व्यासपीठावर उपस्थित होते। या सत्कार सोहळ्यापूर्वी सदर वॉर्डमधील नव्याने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या लोकार्पण कामांची उद्घाटने नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काशीराम पोवार यांनी श्रीफळ पाडवून केले। या सत्कार सोहळ्यापूर्वी सदर वॉर्डमधील नव्याने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या लोकार्पण कामांची उद्घाटने नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काशीराम पोवार यांनी श्रीफळ वाढवून केले। गावात विविध ठिकाणी असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रोडचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली। यानंतर 10वी-12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। नव्यानेच डॉक्टर पदवी संपादन केलेल्या सिद्धी धुमाळला तिच्या पालकांच्या समवेत नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले। शासकीय बांधकाम विभागात 37 वर्ष कनिष्ठ सहाय्यक पदावर सेवा बजावून निवृत्त झालेल्या संजय माने यांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला। सन्मान सोहळ्यानंतर सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी ज्ञानदेव पोवार यांनी बोलताना सांगितले की आमच्या गावात 10वी आणि 12वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने असून शाळेचा निकाल हा 100% लागला आहे, ज्यामुळे आमच्या गावाचे नावलौकिक झाले आहे। विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव रामदास पोवार यांनी केले। तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल पोवार, दत्ताराम पोवार, मारुती मलोरे, राजेंद्र पोवार, निलेश पोवार, राकेश पोवार, विठोबा पालकर आणि दिनेश पोवार यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक वर्ग, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।